येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले खंडोबा सगळ्यांनाच माहिती असेल। त्यांना खंडोबा महाराज, खंडेराव महाराज किंवा मल्हारी मार्तंड अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। तर आपण त्यांच्याच विषयीची, त्यांच्याच संदर्भात असलेली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राइब करा। तर मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये तशी अनेक देवस्थानं आहेत, पण एक देवस्थान असं आहे जिथे फक्त भक्त फुलांचा वर्षाव करत नाहीत, जिथे गुलाल उधळला जात नाही, तर संपूर्ण डोंगर पिवळ्या रंगाने न्हावून निघतो। तर मंडळी, आपण बोलत आहोत जेजुरीच्या खंडोबा महाराजांविषयी। तुम्ही कधी जेजुरीला गेला असाल तर तिथे तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल, जिकडे पाहाल तिकडे पिवळाच रंग। मंदिर पिवळं, गड पिवळा, मंदिराच्या पायऱ्या देखील पिवळ्या, भक्तांचे कपडे पिवळे, अगदी हवेतही पिवळाच रंग म्हणजेच पिवळा भंडारा आपल्याला उधळलेला दिसतो। पण प्रश्न असा आहे की इतक्या साऱ्या देवस्थानांमध्ये फुले वाहिली जातात, गुलाल उधळला जातो, मग जेजुरीमध्ये फक्त हळदीचाच भंडारा का उधळला जातो? यामागे काय परंपरा आहे? किंवा केवळ परंपराच आहे की अजून काही शास्त्र आहे, एखादी कथा आहे की यामागे अजून काही खोल अर्थ दडलेला आहे? सगळ्या रहस्यांचा शोध आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, खंडोबा म्हणजे भगवान शिवांचे मार्तंड भैरव रूप होय। मनी आणि मल्ल या राक्षसांच्या अत्याचारातून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी भगवान शिवांनी हा अवतार घेतला होता। अनेक दिवस युद्ध झाले, संपूर्ण परिसर हा रणभूमी बनला होता आणि अखेर मणी आणि मल्ल या राक्षसांचा पराभव झाला। म्हणजेच काय झालं? धर्माचा विजय झाला, अधर्माचा अंत झाला। पण मंडळी, या विजयाचा उत्सव कसा साजरा झाला असेल तुम्हाला माहिती आहे का? तर याच उत्तरामध्ये भंडाऱ्याचं रहस्य दडलेलं आहे। तर हळद का निवडली गेली किंवा भंडारा का निवडला गेला, त्याचं उत्तर आता तुम्हाला समजणार आहे। तर भारतीय संस्कृतीमध्ये हळद म्हणजे फक्त काही मसाल्याचा पदार्थ नाहीये, हळद म्हणजे मंगल। आपण ती देवपूजेमध्ये सुद्धा वापरतो, कुंकवाबरोबर आपण हळदीचा वापर करत असतो। अगदी म्हणजे पहिल्यांदा हळदीचं नाव घेतलं जातं, नंतर कुंकवाचं घेतलं जातं, हळदी कुंकू असं म्हटलं जातं। आणि शुद्ध कुंकू हे सुद्धा हळदीचंच बनवलेलं असतं। तर हळद म्हणजे मंगल, हळद म्हणजे शुभत्व, हळद म्हणजे समृद्धी, हळद म्हणजे आरोग्य। आजही कोणतेही शुभ कार्य हळदीशिवाय पूर्ण होत नाही। लग्न जरी करायचं असेल तर लग्नाचा जो विधी असतो त्याच्या अगोदर काय होतं, नवरा नवरीला म्हणजेच वर वधूला हळद लावली जाते आणि त्यांना एक प्रकारे पवित्र बनवलं जातं। तर अर्थातच लग्न असो, गृहप्रवेश असो, देवकार्य असो, हळद ही मंगलतेचे प्रतीक मानली जाते। मंडळी, लोकपरंपरेनुसार मनी आणि मल्ल युद्ध संपल्यानंतर विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला। म्हणजे खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल यांच्याशी युद्ध केलं, ते त्याच्यामध्ये पराभूत झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे मार्तंड भैरव अर्थात खंडेराव महाराज यांच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला आणि त्यावेळी हळद उधळून आनंद व्यक्त करण्यात आला। हळूहळू ही परंपरा भक्तीचा भाग बनली आणि आजही लाखो भक्त हळद उधळून म्हणतात, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्यापैकी कुणाकुणाच्या घराण्याचे जे कुलदेव आहेत तर ते खंडेराव महाराज आहेत। मग ते जेजुरीचेच आहेत असं काही नाही, म्हणजे काही पालीचे खंडोबा महाराज हे सुद्धा दैवत आहे, कुलदेव आहेत काही जणांच्या घराण्याचे। तर तसं असेल तरी पण सांगेल, पण तसं असेल तरी पण सांगा, कारण आपल्याला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की कुणाकुणाच्या घराण्याचे कुलदेव जे आहेत ते खंडेराव महाराज आहेत, तर नक्की सांगा। मंडळी, आता आपण जाणून घेऊया जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात। कारण जेव्हा हजारो किलो भंडारा हवेत उडतो तेव्हा संपूर्ण गड हा सोन्यासारखा दिसू लागतो, सोन्यासारखा चमकू लागतो। दुरून पाहिल्यावर तर असं वाटतं की संपूर्ण जेजुरी ही सोन्याने मढवलेली आहे। म्हणूनच भक्त प्रेमाने म्हणतात सोन्याची जेजुरी, सोन्याची जेजुरी गडाला 9 लाख पायरी, असं आपण गाण्यामधून ऐकतो। तर ते हेच हळद म्हणजे मंगलता हे आपण समजलो, पण खंडोबाला हळद एवढी प्रिय का आहे? कारण जेजुरीच्या भंडाऱ्यामागे दडलेला आध्यात्मिक अर्थ, तर हे सगळं आपल्याला या व्हिडिओतून जाणून घ्यायचं आहे।
तर जेजुरीतील भंडाऱ्याची परंपरा कशी सुरू झाली ते आपण व्हिडिओतून ऐकलं. हळद ही मंगलतेचे आणि विजयाचे प्रतीक कशी बनली तेही आपण माहिती करून घेतलं. पण आता प्रश्न आणखी गहन आहे. इतकी देवस्थाने असताना खंडोबालाच हळद इतकी प्रिय का मानली जाते? तर यामागे फक्त परंपरा नाही तर एक खोल आध्यात्मिक असा अर्थ दडलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये हळदीला अत्यंत पवित्र असं स्थान आहे. जन्मापासून लग्नापर्यंत आणि देवपूजेपासून सण उत्सवांपर्यंत हळद प्रत्येक कार्यामध्ये शुभ मानली जाते. हळद प्रत्येक शुभ कार्यात वापरली देखील जाते. कारण हळद म्हणजे आरोग्य, हळद म्हणजे सौभाग्य, हळद म्हणजे समृद्धी आणि हळद म्हणजे सकारात्मक ऊर्जा होय. म्हणूनच खंडोबाच्या भक्तीमध्ये हळद हे शुभत्वाचे प्रतीक मानले जाते आणि ते शुभत्वाचे प्रतीक बनले देखील. तर खंडोबा हा फक्त युद्धदेव नाही तर तो शेतकरी, धनगर, कष्टकरी आणि सामान्य माणसाचा देव मानला जातो. पूर्वीच्या काळामध्ये हळद हे मौल्यवान पीक मानले जायचे. ज्याच्या घरी हळद होती तो समृद्ध समजला जायचा. त्यामुळे हळद आणि समृद्धी यांचा संबंध जो आहे तो अधिक दृढ झाला. आता आपण एक सुंदर अर्थ समजून घेऊया ज्याचा संबंध खंडेराव महाराजांच्या भंडाऱ्या संबंधितच आहे, भंडाऱ्याविषयीच आहे. तर बघा, भक्त जेव्हा भंडारा उधळतो तेव्हा तो फक्त हळद उधळत नाही, तो आपल्या अहंकाराचा त्याग त्यामधून करत असतो. जसा भंडारा सर्वांवर सारखाच पडतो तसाच देवाचा आशीर्वाद सर्वांवर समान असतो. ना तिथे श्रीमंत, ना गरीब, ना मोठा, ना लहान. खंडोबासाठी सर्व भक्त समान, म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव देवाच्या दारात होत नाही. मंडळी, एकदा तरी तुम्ही जेजुरीच्या यात्रेमध्ये सहभागी व्हा किंवा वर्षातून एकदा सहकुटुंब सहपरिवार आपल्या कुलदेवाच्या दर्शनाला आवर्जून जात जा. ज्यांना कुणाला आपले कुलदेव कोणते आहे हे माहिती नाहीये, कुलदेवी कोणती आहे हे माहिती नाहीये, म्हणजे भरपूर प्रकारचे उपाय करून बघितले, भरपूर जणांना विचारून बघितलं आणि काही जणांचा प्रॉब्लेम काय आहे की आपली आधीची पिढी किंवा आपले जे भाऊबंद आहेत किंवा आपलं मूळ गाव काय आहे तेच माहिती नाहीये, किंवा माहिती जरी असलं तरी पण तिथे जाऊन नेमकं कुणाला विचारावं, काय करावं हा सगळा प्रश्न पडतो किंवा गुंता निर्माण झालेला असतो. तर त्यांच्यासाठी एकच उत्तर हे असतं, अवघ्या महाराष्ट्राचं किंवा अखंड महाराष्ट्राचं कुळदैवत किंवा कुळदेवी कुणाला मानलं जातं किंवा कुणाला मानायचं, तर अखंड महाराष्ट्राचे कुळदेव आहेत तर ते आहे जेजुरीचे खंडेराव महाराज. आणि अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आहे ती तुळजापूरची आई तुळजाभवानी. तर या दोन्ही देवतांना तुम्ही कुळदेव आणि कुळदेवी मानू शकता आणि त्यांचे जे काही कुळाचार करायचे असतात वर्षभरामध्ये किंवा नवरात्रीच्या वेळेस षडरात्र उत्सवामध्ये, तर त्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. तुम्ही त्या व्हिडिओंचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता, म्हणजे त्यातल्या माहितीचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा कुळाचार, कुळधर्म कसा पाळायचा, कसा करायचा हे सगळं म्हणजे माहिती करून त्या पद्धतीने करू शकता. तर हजारो भक्त हातामध्ये भंडारा, डोळ्यांमध्ये श्रद्धा आणि कानामध्ये घुमणारा एकच जय घोष करत असतात, येळकोट येळकोट जय मल्हार. अचानक हजारो हात हवेमध्ये भंडारा उधळतात आणि काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण जे आहे ते सोनेरी होत असतं. तो अनुभव आपल्याला शब्दात सांगता येत नाही, तो फक्त आपल्याला अनुभवच करावा लागतो, अनुभवावाच लागतो. अनेक भक्त म्हणतात आम्ही भंडारा उधळतो, पण मंडळी, भंडारा म्हणजे फक्त हळद नाही, तो श्रद्धेचा रंग आहे, तो भक्तीचा रंग आहे, तो खंडोबाच्या कृपेचं प्रतीक आहे. जेजुरीत भंडारा बोलताना कधी थोडंसं होतं. जेजुरीत भंडारा उधळला जातो हे आपण जाणून घेतलं, पण जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आजही महाराष्ट्रामध्ये लाखो लोक जेजुरीला जातात, नवस बोलतात, भंडारा वाहतात आणि खंडोबाच्या चरणी माथा टेकवतात. पण जेजुरीची खरी ओळख काय आहे तर ती म्हणजे सोन्याची जेजुरी. हजारो किलो भंडारा तेथे उधळला जातो आणि संपूर्ण गड सोनेरी दिसू लागतो. यामुळेच भक्त प्रेमाने या गडाला सोन्याची जेजुरी असं म्हणतात. आजही अनेक भक्त घरात जेजुरीचा भंडारा आणतात आणि देवघरामध्ये ठेवतात, कारण तो खंडोबाचा प्रसाद मानला जातो, खंडोबाचा आशीर्वाद मानला जातो. काही लोक नवस पूर्ण झाल्यावर भंडारा वाहतात, काही जण यात्रेत सहभागी होऊन भंडारा उधळतात. या संपूर्ण परंपरेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर मंडळी, हळद आपल्याला शिकवते जीवनामध्ये मंगलता ठेवा, अहंकार सोडा, भक्ती ठेवा आणि सर्वांना समान मान द्या.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जेजुरीला जाल आणि भंडारा उधळाल तेव्हा फक्त हळद उधळू नका, तुमच्या मनातली नकारात्मकता त्यातून काढून टाका. म्हणजे नकारात्मकता उधळून टाका आणि सकारात्मकता तुमच्या मनामध्ये, तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये साठवून तुम्ही तुमच्या घराकडे प्रस्थान करा. कारण तुम्हाला हे माहिती असेलच की जेव्हा आपण आपल्या कुलदेवीला जातो, कुळदेवाला जातो, त्यांचं दर्शन करून जेव्हा आपल्याला घरी यायचं असतं तर येताना आपल्याला कुणाच्याही घरी अजिबात थांबायचं नसतं. आता ज्यांचं एकदमच लांब अंतर पडतं की ज्यांना थोडासा मुक्काम केल्याशिवाय पर्याय नाहीये, मग दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवासाला सुरुवात करायची असते, तर तुम्ही हॉटेलला राहा, पण कोणत्याही नातेवाईकांच्या, कोणत्याही मित्राच्या, म्हणजे कुणाच्याच घरी तुम्हाला राहायला जायचं नाहीये. हॉटेलला वगैरे तुम्ही राहू शकता, एखादी रूम घेऊन राहू शकता, काही हरकत नाही, पण कुणाच्याही घरी अजिबात राहायचं नसतं. त्याचं कारण काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची नक्कीच माहिती देईल. तर खंडोबाला तुम्ही नेहमीच प्रार्थना करा. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही खंडोबा महाराजांची मूर्ती ठेवलेली असेल किंवा टाक बनवून ठेवलं असेल, जेजुरीला जाल किंवा आसपास तुमच्या कुठेही तुम्हाला खंडोबा महाराजांचं मंदिर माहिती असेल, तिथे जरी तुम्ही गेलात तरी तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे, मल्हारी राया माझ्या जीवनातही अशीच मंगलता, समृद्धी आणि प्रकाशान. तर सगळ्यात शेवटी तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर गर्जना करा, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. मंडळी, आपल्या चॅनेलवर खंडोबाची तळी कशी भरावी किंवा खंडोबा महाराजांच्या संबंधित जे काही व्हिडिओ आहेत तर ते सगळे उपलब्ध आहेत. त्यातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची माहिती मिळेल आणि त्या माहितीचा उपयोग तुम्हाला तुमच्या घरात असणाऱ्या धार्मिक कार्यांमध्ये नक्कीच करून घेता येईल. तर आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.